श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमध्ये पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीच्या वतीने कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड येथे झालेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्रभरातून साधकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। 1990 मध्ये ब्रह्मश्री सुभाष पत्री यांनी पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीची स्थापना केली। ध्यान, शाकाहार, पिरॅमिड ऊर्जा आणि आध्यात्मिक विज्ञान हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश होता। आज देशभरातील विविध कार्यशाळांमधून समाज उन्नतीचा मार्ग अधिक सोपा होत आहे। या ध्यान कार्यशाळेसाठी दिल्ली येथील दीप्ती नादेला यांनी साधकांना मार्गदर्शन केलं। ध्यानामुळे जीवनातील सर्व समस्यांचं निराकरण शक्य होतं असं त्यांनी आपल्या अमृतवाणीतून सांगितलं। त्यांनी विशेषतः शाकाहार, आनापानसती ध्यान व पिरॅमिड ध्यान करण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय। नमस्कार दोस्तों, मैं दीप्ति नादेला दिल्ली से 2015 से मैं ध्यान कर रही हूँ और ध्यान के महत्व जानने के बाद हर जगह पर इस ध्यान को पहुँचाने का माध्यम बन रही हूँ। पिरमिड स्पिरिचुअल सोसाइटी मूवमेंट पितामह ब्रह्मर्षि पत्री जी के द्वारा स्थापना किया गया है। पिछले 40 साल से असली आध्यात्मिकता को चारों ओर फैलाया जा रहा है दोस्तों। असली आध्यात्मिकता यानी हर एक मानव को अपनी भीतर से जगाना, अपो दीपो भवा। हर एक अपनी जीवन की रिस्पॉन्सिबिलिटी लेकर और जीवन को समझते हुए हर तरह की स्ट्रेस दूर करने के लिए, मन को शांत करने के लिए, स्वस्थ रहने के लिए, बुद्धि विकसित के लिए, आध्यात्मिक प्रगति के लिए ये ध्यान कितना महत्वपूर्ण है, इस बात को समझते हुए पूरा PSSM की टीम चारों ओर देश विदेशों में फैला रहे। आज हम नासिक में ग्रेट इवेंट के साथ जुड़े। नासिक का टीम गौतम पाटिल सर एंड पूरा टीम बहुत सुंदर तरीके से इस ध्यान का इवेंट को ऑर्गेनाइज किया है, तो उनको थैंक यू। और आप सब भी आनापानसती ध्यान के साथ जुड़ जाइएगा। बच्चे से लेके बड़े तक सभी को ये ध्यान बहुत इम्पॉर्टेंट है माय डियर गॉड्स। आप सब भी ध्यानी बन जाइए और जीवन का परमानंद ले लीजिए। थैंक यू सो मच, लव यू ऑल। ध्यानामुळे केवळ मानसिक स्वास्थ्य सुधारत नाही तर शारीरिक आरोग्य, नातेसंबंध आणि व्यावसायिक कार्यक्षमताही वाढते असा संदेश देण्यात आला। विद्यार्थ्यांसाठीही ध्यान एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते। नाशिक PSSM ग्रुपचे गौतम पाटील आणि सागर डुबेकर यांनी साधकांना नियमित ध्यानाचे फायदे समजवले। त्यांनी सांगितलं की आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी दररोज किमान 10 ते 70 मिनिटे ध्यान करणं आवश्यक आहे। मी गौतम पाटील, नाशिक। आज या कार्यक्रमासाठी PSSM मूवमेंटचा जो कार्यक्रम होता, दीप्ती नादेला मॅडम या दिल्लीवरनं ध्यानाचा शिकवण्यासाठी इथे हजर होत्या। ब्रह्मर्षी पत्रीजी यांनी सुरू केलेलं ध्यान आणि ध्यानाचे फायदे हे समजून सांगण्यासाठी आज इथे कार्यक्रम करण्यात आलेला होता। आजकाल प्रत्येक जण अतिशय टेन्शन मध्ये असतो आणि आपल्याला ज्या काही कॉम्पिटिशन फेस करावं लागतं त्यासाठी आपल्याला जो कॉन्फिडन्स कमी होतो, हा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि स्ट्रेस मुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान हे अतिशय सुंदर माध्यम। मी सागर डुबेकर। आज आपला PSSMचा नाशिकचा एक छान कार्यक्रम रावसाहेब थोरात हॉल येथे पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता ध्यान कसे करावे, कधी करावे, किती करावे आणि का करावे आणि कोणी करावे या सगळ्या गोष्टींचे चांगले मार्गदर्शन हे आपल्याला लाभलेल्या वक्ता दिल्लीहून आलेल्या दीप्ती नादेला मॅडम यांच्याकडनं आपल्याला पूर्ण माहिती मिळाली आहे ध्यानासंदर्भातली। आणि हे कार्यक्रम वारंवार वेगवेगळ्या मास्टर्सकडनं म्हणजे वेगवेगळे आपण वक्ते बोलत असतो। वर्षभरातनं एक 4 ते 5 वेळेस हा कार्यक्रम आपण ठेवत असतो आणि यावेळेस दीप्ती नादेला दुसऱ्या वेळेस आपण दुसरे मास्टर्स बोलवणार, त्यांचं मार्गदर्शन घेणार आणि ध्यानाचा प्रचार हा अखंड आपल्याला चालूच ठेवायचा आहे। नमस्कार, मी हंसराज पाटील, तहसीलदार PMC नाशिकच्या वतीनं आज कार्यक्रम इथं आयोजित केला गेलेला होता। त्याच्यामध्ये जेव्हा दीप्ती मॅडमचं जेव्हा ध्यान त्यांनी जेव्हा घ्यायला सुरुवात केली तर त्यावेळी एक वेगळीच शक्ती
आणि वेगळीच एक ऊर्जा जाणवली आणि त्याच्यातच नवीन एक क्षितिज जे आहे ते माझ्यासाठी ओपन झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे PMC नाशिकचे आणि सर्वांचे आभार मानतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभय पाटील. दैनंदिन जीवनात आजकाल तणाव खूप वाढलेला आहे. या तणावात आपण कसं वावरायला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही एक दिशा बघण्यासाठी दीप्ती मॅडम यांचं ध्यान साधना हे कार्यक्रम आज आम्ही उपस्थित होतो. ध्यान साधनेमध्ये ध्यान लावत असताना आम्हाला खूप फायदा झाला. आम्हाला असं वाटतं की हे जे तणाव आहे हे दूर करण्यासाठी ध्यान खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात त्याचं आकलन करायला पाहिजे. एकदम जायला 3.5 तास यायला 7 तासाचा प्रवास होता माझा शाळेचा. रस्ता पूर्ण रस्त्याचं काम चालू होतं. मी रजा टाकली आणि ती म्हणजे रजाच आहे तुझी आणि तुला एक ध्यान शिकायचं येशील का? म्हणलं नको, एवढी सगळी परेशानी चालू आहे, कशाचं ध्यान आलं? ती म्हणे नाही तू ये. आणि मग तिच्या कॉलेजमध्ये जाऊन नेहमी रस्ते मॅडमने आम्हाला ध्यान सांगितलं. थँक्यू, रिअली ग्रेट एनर्जी. आणि मॅम नेहमी म्हणतात अहम ब्रह्मास्मी आणि खरंच म्हटल्यानंतर पूर्ण प्रत्येक सेलमध्ये जाणवतात की आपणच ब्रह्म आहोत आणि आपल्यातली एनर्जी आपण जसं जसं कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट करतो तशी तशी एनर्जी वाढते आणि खरंच ते दिव्यत्व आपल्यामध्ये येतं. आणि मी याचा खरंच मनापासून अनुभव घेत आहे वर्षभर. प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते आणि नेहमी शिकवतात की तुम्ही ती फील करा कुठे कशी आहे. आणि या सगळ्यामुळे ना माझ्या जीवनात जे बदल होत आहेत ते खरंच खूप अमोलाग्र आहे. पहिले मी स्ट्रेसफुल एवढी ओढ आहे की सांगण्याची. तर झोपेत सुद्धा स्वप्नांमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या लोकांना आणि ध्यान कसं करायचं याबद्दल माहिती देत असते. तर या स्टेजेस सगळ्या बदलता येत आता, पण माझ्या अशा पद्धतीने पूर्ण ध्यानाची वाटचाल चालू आहे आणि रिलेशन्स वगैरे एकदम सुंदर प्रकारचे तयार झाले. रिलेशनशिप बदलली, सुधारणा झाली, गुस्सा कमी झाला, मनाची शांतता मिळाली. अजून एक अनुभव सांगते, 3 वर्षात एकही गोळी टॅबलेट मला घ्यावी लागली नाही. पूर्ण कार्यशाळेच्या आयोजनात किशोर कुलकर्णी, वंदना बोरस्ते, चंद्रकांत पाटील, अभय हल्लोळी, राजेश अहिरे आणि मीराबाई मोरे, रजनी भालेराव यांचं विशेष सहकार्य लाभलं. या कार्यशाळेनंतर उपस्थित साधकांसाठी स्वादिष्ट शाकाहारी भोजनाचं आयोजनही करण्यात आलं होतं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.